लोणी युनायटेड फुटबॉल स्पर्धेत पन्हाळ्याच्या संजीवन अकॅडमीचं ट्राय ब्रेकरवर विजेतेपद, गडिंग्लज युनायटेड उपविजेता तर बेळगाव तृतीय चुरशीच्या अंतिम सामन्यात 4-2 विजयी। गडिंग्लज येथे झालेल्या आंतरराज्य आंतर अकादमी 13 वर्षाखालील लोणी युनायटेड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पन्हाळ्याच्या संजीवन अकॅडमीने यजमान गडिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूल अ संघाला टाय ब्रेकरमध्ये 4-2 असे पराभूत करत विजेतेपद पटकावले। बेळगावच्या मानस फाउंडेशनने सोलापूरच्या मॉडेल अकादमीचा 1-0 असा पराभव करून तृतीय क्रमांक मिळवला, तर सोलापूरला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले। स्पर्धा येथील MR हायस्कूलच्या मैदानावर पार पडली। अंतिम सामन्यात संजीवन अकॅडमीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत गोलासाठी प्रयत्न केले, मात्र युनायटेडच्या खेळाडूंनी चिवट बचाव करत सामना रोखून धरला। निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि सामना 0-0 असा बरोबरीत राहिला। टायब्रेकरमध्ये संजीवनच्या सोहम माळी, सूर्यअंश पाटील, श्रीअंश पवार, साईराज शिंदे यांनी अचूक गोल केले, तर युनायटेडच्या सूरज पवार आणि मुवाज शेख यांनी गोल नोंदवले। संजीवनचा गोलरक्षक वीर पाटीलने साईराज सरदेसाई आणि वीरेंद्र कांबळे यांचे पेनल्टी फटके अडवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला। स्पर्धेतील तृतीय क्रमांकाच्या सामन्यात बेळगावच्या मानस फाउंडेशनने सोलापूर मॉडेल अकादमीचा 1-0 असा पराभव केला। या सामन्यात फौजन शेखने निर्णायक गोल नोंदवला। स्पर्धावीर म्हणून सोहम माळी, उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून वीर पाटील, उत्कृष्ट बचावपटू म्हणून आर्या कंगराळकर, उत्कृष्ट मध्यरक्षक म्हणून अधिराज आगसगी तर उत्कृष्ट आघाडीपटू म्हणून मौर्य कांबळे यांना गौरवण्यात आले। स्पर्धेच्या समारोपावेळी युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी, बसावप्रभू लोणी, प्राध्यापक सुनील शिंत्रे यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांचा गौरव करण्यात आला। प्रशिक्षक दीपक कुप्पण्णावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला। स्पर्धा समन्वयक संस्कार सुतार यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अभियंता सुमंत लोणी, बाळासाहेब दळवी, सुनील साठे, अशोक गवळी, सौरभ जाधव, अमित साळुंखे, मानस नायब यांच्यासह पालक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदर्श दळवी यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।